मिले सुर मेरा तुम्हारा. अगं मनीषा, काय झालं तुला? अगं पट्टी सापडत नाहीये. एक मिनिट थांबा. तुला ही पट्टी म्हणायची आहे का? अगं ही पट्टी नाही, गायनातली पट्टी. जेव्हा आपण गाणं गातो ना, त्या सुरांची एक पट्टी असते, त्या पट्टीचं बोलते ग. ओ, तुला अशा व्यक्तीची भेट करून देऊ का ज्यांना ही पट्टी आणि गायनातली पट्टीतलं ज्ञान आहे? काय म्हणते, खरंच? हो, चल मग लवकर. तर चला भेटूया. आज आपण भेटणार आहोत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लोकगीत गायक उदेश विठ्ठल उमप यांना. अर्थातच लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे सुपुत्र, गायक आणि शिक्षक. दादा प्लीज या. हो, नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. तुम्हाला भेटून फार आनंद झाला. मलाही. दादा, गायनातली पट्टी आणि शिक्षणातली पट्टी याच्यातला संदर्भ काय आहे? आता बऱ्याच जणांना माहित नसेल, पण जे माझ्या जवळचे आहेत त्यांना माहित आहे की मी एक टीचरही आहे. मी एक ट्युशन क्लासेस घेतो. SSC बोर्ड, CBSE आणि ICSE मॅथ सायन्सचे सब्जेक्ट्स मी शिकवतो. मला तसं ते इंट्रोडक्शन करायसाठी यांनी ती पट्टी आणि स्वराची पट्टी, तर स्वराची पट्टी यासाठी कारण मी लोकगीत खास करून गावतो. याचा अर्थ मला इतर गाण्याची काही माझं वावड आहे असं नाही आहे. मला गझल हा प्रकार आवडतो, मला हिंदी गाणी आम्ही गायचो, पण मोस्टली आता एक मला म्हणजे एक लोकगीत गायक म्हणून माझी ओळख आहे. आणि शिक्षणाबद्दल म्हणा तर मला आधीपासून शिक्षणाचा ओढा होता, पण घरामध्ये हे गायनाचं बालकडू लहानपणापासून आल्यामुळे ते आपसूक आमच्यामध्ये आलं. खूपच सुंदर. तुम्ही सगळ्यांनी दादांचं जे पण काही म्हणणं आहे ते ऐकलं असेल. जसं रेश्मा म्हणाली की 2 पट्टी, तर हा 2 पट्टीचा पूर्णपणे मला असं वाटतं उलगडा झालेला आहे. हो की नाही? दादा, आता सर्वांना कळलंच आहे की तुम्ही एक शिक्षक आहात, पण ऍज अ सिंगर, गायक म्हणून तुमची सुरुवात कशी झाली? गायक म्हणून माझी सुरुवात मला सांगायला आवडेल, कारण काय लहानपणापासून मी गाणं ऐकत होतो. बाबांचं सगळं रिहर्सल्स वगैरे व्हायच्या, सगळे वादक यायचे, कव्वालीचे कार्यक्रम, बाबांचे लोकसंगीताचे कार्यक्रम. पण मला स्वतः असं म्हणजे गावंसं असं कधी वाटलं नव्हतं. पण ते गाणं कानावर येत होतं. आणि 10वी मध्ये असं झालं की सिंगिंग कॉम्पिटिशन होते, आणि मला असं वाटलं, का मला माहिती आहे, पण आपसूक मला असं वाटलं की यातून की मी गाणं गाऊ शकतो. गाणं होतं, दीवारों दर से उतर के परछाइयां बोलती है, कोई नहीं बोलता जब परछाइयां बोलती है. तर असं ते पंकज उधास यांची गझल होती ती. आणि 10वी पर्यंत हा मुलगा स्टेजवर कधी आला नाही, आणि स्टेजवरती येऊन याने आता गाणं गायलं, तेही एक गझल गायली आणि चांगलं सगळ्यांना आवडलं ते गाणं. आणि मग 11वी मध्ये आम्ही सिंगिंग कॉम्पिटिशन वगैरे, इंटर कॉलेजिएट वगैरे होत होत्या. आणि होता होता असं माझ्या मित्राच्या, म्हणजे माझा बालपणीचा मित्र प्रशांत सांगेकर, जो आता गोव्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर आहे, तर त्याच्या शिवम जे आयुर्वेदिक कॉलेज आहे सायनला, तिथे सिंगिंग कॉम्पिटिशन होतं. आणि प्रशांत म्हणाला, अरे उद्देश आमच्या कॉलेजला ये ना, तू पण गा. आणि मी गायलो तिथे, आणि मला तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. आणि तिकडे तेव्हा सुचित्रा बांदेकर आणि नंदा परचुरे, म्हणजे आपल्या अतुल परचुरे यांची बहीण, या दोघी तेव्हा तिकडे परीक्षक म्हणून होत्या. आणि मला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. आणि मग तिथनं माझा प्रवास सुरू झाला. आणि तिथे मग डॉक्टर जयदीप मिराशी यांनी मला ऐकलं, आणि ते म्हणाले, अरे उदेश तू इथे म्हणे, पण माझा एक कार्यक्रम आहे मंथन म्हणून, तर त्या कार्यक्रमात तू गायला ये, मी तुला गाणी वगैरे देतो. आणि मग तसं माझं प्रोफेशनल करिअर सुरू झालं. आणि मंथन या कार्यक्रमात माझी सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर आदेश बांदेकर यांची गाठभेट झाली, अजित गायकवाड. आणि मग कार्यक्रम, आणि मग सगळं असं करता करता मग वेगवेगळ्या लोकांची माझी ओळख व्हायला लागली. आणि विठ्ठल उमप हे एवढं मोठं नाव मागे असल्यामुळे आम्हाला वेगळ्या ओळखीची गरज नव्हती, हे प्रांजळपणे मी सांगतो. कारण ते नाव एकदा आलं की मग अपेक्षाही येतात. आणि महत्वाचं म्हणजे 2004ला जो मला मटा सन्मान मिळाला, तेव्हाच त्याच वर्षी 2004 साली लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटरची निर्मिती झाली. आणि त्याच्यामध्ये जांभूळ आख्यान अर्थात लोक महाभारत अर्थात जांभूळ आख्यान या नाटकाची बाबांनी निर्मिती केली. आणि सांगावंसं मला आवडेल की माझं काही त्याच्यामध्ये योगदान नसताना निर्माता म्हणून लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटरचा नाटक निर्माता म्हणून माझं नाव बाबांनी तिथे दिलं की उदेश उमप
आणि ती एक जबाबदारी होती. म्हणजे मला माहिती आहे की आर्थिक दृष्ट्या, पण मला वाटतं ती एक सुरुवात होती माझी की नाही, तुम्ही पण या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जांभूळ आख्यान नाटक बाबा गेल्यानंतर नंदेशने पुन्हा एकदा नव्याने ते जांभूळ आख्यान नाटक, तेच जुने कलाकार जास्तीत जास्त घेऊन त्यांनी जांभूळ आख्यान नाटक सुरू केलं आणि त्याच्यामध्ये मला गायनाची संधी दिली. त्यामुळे हा संगीताची सेवा मी करू शकलो. विकास कदम ने मला 2013 साली मला फोन केला, म्हणे नाही, मला आता एक नवीन चित्रपट येऊ घातलाय, विटी दांडू, आणि अच्छा. त्या चित्रपटामध्ये मला असं वाटतं की टायटल सॉन्ग तू गायला पाहिजेस सुरुवातीचं, आणि ते पोवाड्यावरती बेस्ड आहे. कारण त्याने सगळं माझं मंथनचा प्रवास त्याने पाहिला होता. मंथन मध्ये सगळी मंडळी काम करायची, तेव्हाची आमची दोस्ती. त्याने मला ते स्मरणात ठेवलं आणि मला सांगितलं, नाही उद्देश तुला ह्या खाली गायचं आहे. आणि गणेश कदम, इफ आय एम नॉट रॉंग, त्याने ते दिग्दर्शित केलं होतं. तर त्यासाठी मी गेलो होतो आणि तेव्हा माझा मित्र संतोष मुळेकर याची माझी गाठभेट झाली. आणि एक चांगला माणूस, एक चांगला संगीतकार आणि एक उत्कृष्ट पियानिस्ट याची माझी गाठभेट झाली आणि आमची मैत्री झाली. आणि त्याने ते गाणं मला दिलं. तर हे सगळं जे आहे ते बाबांच्या नावामुळेच आहे, त्यांच्यामुळेच आम्हाला इज्जत आहे आणि एक जबाबदारीची जाणीव पण आहे. आणि बाबांनी जे जे काय चांगलं केलेलं आहे, बाबांनीच नाही तर इतर दिग्गज कलावंतांनी देखील जे काय केलेलं आहे, त्यांचंच मला वाटतं चांगलं जे आहे आमच्यामध्ये किंवा माझ्यामध्ये ते त्यांचं आहे. आणि ज्या काही त्रुटी आहेत त्या माझ्या आहेत असं मी प्रांजळपणे मानतो. तर असा हा माझा जीवन प्रवास माझ्या वडिलांमुळे आणि आईमुळे. आम्ही आता आईचा का उल्लेख करतोय, कारण आईची बाबा गेल्यानंतर आईची फार इच्छा होती की नाही उद्देश, तू गाणं सोडू नकोस, तू गाण्यामध्ये प्रावीण्य मिळव, तू आणखी कार्यक्रम कर, तू शिक्षक आहेस, तू शिकवणी घेतोयस, पण त्याचबरोबर कार्यक्रम करायचं सोडू नकोस. तर तिची ती भाबडी माझी आहे, तर तिची इच्छा ती पूर्ण करायसाठी मी आटोकाट प्रयत्न करतो. तर आता तुम्ही सर्वांनी दादांचा संगीतातला, गायनातला सगळा प्रवास पाहिलेला आहे. तर दादा, आता आम्हाला सर्वांना फार इच्छा झाली आहे एक गाणं ऐकायची. तर ते गाणं आता ऐकलंच पाहिजे, हो की नाही रेश्मा? हो, नक्की. नक्कीच. आपण एकच नाही तर अनेक अशी गाणी आहेत बाबांच्या आठवणीसाठी. आणि जे का माझा प्रवासात मी ज्या कोणाकडे ती गाणी गायली, ज्याच्यामुळे मला प्रसिद्धी मिळाली आणि या क्षेत्रामध्ये आम्ही, ती आपण वेगवेगळी गाणी आपण ऐकू. आणि मलाही खूप उत्सुकता तुम्हाला ती गाणी ऐकवण्याची. चला तर आपण घरी जाऊया. दादांचा प्रवास तर सर्वांनी ऐकला आहे, तर त्यांची गाणीही ऐकली पाहिजे. भेटूया पुढच्या भागात.